जय शिवराय मित्रांनो, माझ्या संभाजी राजाचे अंत्यसंस्कार कसे झाले, गोविंद गणपत महार यांचे यात काय कार्य होते हे पण आज आपण बघणार आहोत. 11 मार्च 1689 साली हा दिवस मराठ्यांच्यासाठी काळाने झडप घालणारा होता. अखेरीस त्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास संपला होता. असंख्य दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना औरंगजेबने वडू तुळापूर येथे ठार मारले. महाराजांवर अनुनात अत्याचार घडले. त्याआधी महाराजांचे डोळे काढले होते, जीभ छाटली होती, संपूर्ण शरीराचा एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आला होता. ज्या इंद्रायणीने शंभूराजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता, तीच इंद्रायणी भीमा शंभूराजांच्या विखारलेला देह पाहत होती. शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेल्या त्या इंद्रायणी भीमेच्या काठावरचे पाणी सुद्धा हे शंभूराजांच्या रक्ताने माखलेले ते हाडमासाचे तुकडे बघून थरकावत होते. संध्याकाळ होत आली होती, परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती. कोणी जर शंभू महाराजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे देखील तेच हाल होतील असा आदेश औरंगजेबाने दिला होता. औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या पाड्यावरील माणसे त्या इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला घाबरत होती. अखेरची पहाट झाली. रात्रीचा काळा कुट्ट अंधार आता नाहीसा होत होता. तांबडं फुटू लागलं होतं. झाडांची सळसळ ऐकू येत होती. पक्षी आभाळात भिरभिरू लागले होते. भल्या पहाटे जनाबाई पाटलीन धुणी धुण्यासाठी नदी काठावर आली असता कपडे धुत असताना तिला ते रक्तामासाचे तुकडे काठावर दिसले. कुणीतरी सांगितले, आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजांना ठार मारून औरंगजेबाने त्यांच्या शरीराचे तुकडे इथे फेकले. ते रक्तमासाचे तुकडे पाहून जनाबाई धावत गावात आल्या. शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती. गावचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरेगाववरून गावात परतले. बघता बघता त्यांच्या भोवती माणसे गोळा झाली. शंभूराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण गाव गोळा झाला होता. सगळ्यांचे चेहरे उदासवाने होते. अनेकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. याच गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला, बाकी काही नाही, आपल्या शिवाजी राजांचे मुलांचे रक्तमास आपल्या गावा शिवाराच्या बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलोय याचंच मला दुःख वाटतंय. खरं आहे तुमचं. मंदिराच्या बाहेर बसलेल्या गोविंद लांबूनच म्हणाला, शिवाजी राजांनी आपल्या लेकरा बाळावर या मुलखावर काय कमी उपकार केलेत होय का आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा आपल्या गावा शिवाराच्या जवळ पाडावा आणि आपण मात्र मूग गिळून गप्प बसावे, हे नाही बरे वाटत बघा. इतक्यात दामोजी पाटील यांनी बोलले, तुमच्यापेक्षा राजांसाठी माझे काळीज जास्त तुटते. पण गावाच्या भोवताली 4-5 लाख फौजांचं तळ पडलंय. बादशहाची लई दांडगी आहे. त्यानं या रक्तमासाला कोणी शिवू नका असं फरमान काढलंय. खरंय पाटील, आज दिवसभर 10 गावातला फारसं माणूस बाहेर पडलेलं दिसत नाही. उगाच बादशहाची कळ नको काढायला. पंचकृषीतील बाकीची सारं गाव गप्प गार पडल्यात. आपण कशाला घोड्यावर बसायचं. आता रात्र होत आली होती. गावात पाटलानं निकाला दिलेला होता. गावकरी आपापल्या घराकडे परतले होते. भाकर तुकडा खून अंतरावून पडायची तयारी करू लागले होते. पण जनापरटी मोठी जिद्दी बाई होती. ती थेट राधाई पाटलीनीच्या वाड्यावर गेली. तिने आजूबाजूच्या आयाबायांना गोळा केले. शिवाजी राजा आणि संभाजी राजाविषयी आधी गोष्टी निघाल्या. त्या आठवणीने साऱ्यांचं काळीज हेलावली होती. रात्र बरीच वाढत होती न तरीही कोणीही तिथून हलायला तयार नव्हतं. मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाटलीने बोलून घेतले. तेवढ्यात या साऱ्या प्रकाराची बेचैन झालेला गोविंदा पुन्हा तिथे येऊन पोहोचला. आपल्या हातातील काठी खाली ठेवत दूरवर बसला. आता जनाबाई बोलू लागली, आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजांचे मांस गोळा करून आणले तर त्याला अग्नी दिली तर बादशाह करून काय करणार, गाव जाळील इतकंच ना. खरंच त्या पाटलीनीची ही जिद्द होती. जनाबाईच्या बोलण्याने राधाबाई पेटून उठल्या. त्यातच गोरखनाथ बोलले, आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गावात चावडी नाही तर नदीजवळ कधीही कोणा बेवारस माणसाचं प्रेत
आढळलं तर ते प्रेत उचलावं, त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं शास्त्र पुराण सांगतं. गोविंद म्हणतो इथे शिवाजी राजांच्या लेकराचं तुकडं तुकडं बेवारशासारखं नदीकाठी पडलंय आणि आम्ही सारे नामर्द सारख्या बांगड्या भरून गप्प का. आता मात्र सगळ्या स्त्रिया पेटून उठल्या. चला नदीकाठी चला असा एक आरोळा उठला. बाहेर गच्च काळोख, पण साऱ्या लेकी बाळी पदर खोचत एकच निर्धारात तयार झाल्या. वाड्यातील हा गलका दामाजी पाटलाच्या कानावर गेला. आज झोपलेला पाटील गडबडीने बाहेर आला. कारभारीन काय हो हा पोरकटपणा लावलाय. बादशहाने वरून नांगर फिरवला म्हणजे कळेल तुम्हाला. कारभारी शिवाजी महाराजांच्या लेकरांचा मांस घारी गिधडांना देण्यापरीस आपण आणलेले काय. वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा तरी कशाला. सांभाळा तुमचा गाव. आणि निघालो आम्ही. राधाई पाटलीन तारा वाड्यातून बाहेर पडली. तिच्या बरोबर जनापरटीन आणि वडू गावातील समग्र स्त्रीशक्ती झपाट्याने बाहेर पडली. नदीच्या दिशेने पावले पडू लागली. हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे एकदाच नदी काठ आला. असामानताचा काळ होता, अंधार होता. त्यात बादशहाच्या फौजी भीती होतीच सगळ्यांना. आयाबायांनी सहज वळून एकदा पाठीमागे बघितले तर गावातली सगळी मंडळी त्यांच्या पाठोपाठच धावत होती, नदी किनारी येत होती. त्यांच्या सोबत दामाजी पाटीलही होते. मध्यरात्र असल्याने औरंगजेबाचे सर्व सैन्य त्याच्या छावणीत धडाधड झोपलेले होते. गावकरी दबकत दबकत पुढे आले. त्यांनी कुडाचा चुला पेटवला. त्याच्या फुटफुटल्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली. शंभूराजांचे कान, पाय, हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले. गावकऱ्यांनी डोक्याचे पागोटे नेसून धोतरी सोडली. त्यामध्ये मांसाचे मिळतील ते तुकडे गोळा केले. त्या काळाकुट्ट अंधारातच गावकरी गावाकडे परतले. काहींनी आपल्या घराकडे धाव घेतली. कोणी शेणकूट आणले, कोणी लाकूड फाटा आणला. दहनाची सगळी तयारी झाली. समोर पेच निर्माण झाला चिता रचायची. कोणाच्या जागेत. दामाजी पाटील आता आपल्या सर्व जमिनीवर पाणी सोडायला तयार होते. त्यांना जमीन जुमला हा तिथून कोसभर अंतरावर, शिवाय तिथून बादशहाच्या तळही अगदी जवळच. बाकीचे जमीन मालक घाबरले. उद्या बादशहाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाच गळा कापला तर संपूर्ण गाव कुजबुजत होतं. शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे धावला. गाव शिवारा जवळील त्यांनी त्याची जमीन दाखवत म्हणाला, या इकडे ही आम्हा महारांची जमीन, वतनी जमीन. इथं आमच्या जमिनीत द्या अग्नी. शंभूराजांना समजा उद्या बादशहाचे संकट आलंच तर कुठं बी निघून जाऊ. आम्हा गरिबांच्या ताटलीत हात घालून घुगऱ्या खाणारा राजा हाच माझा शंभूराजा. कसं विसरू आम्ही तिथे गोविंदाच्या जागेत सरण रचलं गेलं. बादशहाची फौज कधीही अचानक गावात येऊ शकत होती. दामाजी पाटलानं गावातील तरुणा बाणपोरांना गावाशिवारात उभे राहून लक्ष द्यावायला सांगितले. अचानक वैऱ्याची घोडी धावत आली तर त्यांना वेशी बाहेरच आडवा. गोफणीतल्या दगडाने लोळवा. एकेकाला प्राण गेला तरी चालेल, परंतु अग्निसंस्कारात अडथळा निर्माण होऊ देऊ नका असे दामाजी पाटलाने पोरांना बजावून सांगितले. गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिली. अखेर शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला. आग धडाधडा पेटू लागली. आगीच्या ज्वाला काळ्या अंधारात वर असामानतात गेल्या. गावकऱ्यांना हुंदका फुटू लागला होता. आयाबाया तर जोरजोरात रडत होता. पोरं तर धायमकलून रडत होती. पुरुष मंडळी देखील गुरासारखे हंबरडा फोडत होते. अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलास रे पाखरा. त्या शोकाला अंत नव्हता. लोकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. पहाट होण्याआधीच राजाची चिता विझवली गेली. राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठाकडे धावला. तांबड फुटायच्या आत ती रक्षा नदीत अर्पण केली गेली. आता उजाळू लागले होतं. पाखरे जागी होऊ लागली होती. नदी काठावर जमलेला तो वढू गाव एकमेकांकडे अभिमानाने बघत होता. एक महान कार्य आपल्या हातून घडल्याने समाधान साऱ्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका.